मित्रांनो, या रणोत्सवासाठी आपण कच्छमध्ये गेले असताना या व्हाईट डेझर्टशिवाय आपण कच्छमध्ये काय काय पाहू शकतो ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. व्हाईट डेझर्टचं ऑलरेडी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. इथून आपण एंट्री करतो व्हाईट डेझर्टसाठी आणि हेच तो व्हाईट डेझर्ट आहे. हा जवळजवळ 30,000 स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेला आहे. हे बघा सूर्यास्त किती सुंदर दिसतो इकडून. आता हा आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. ह्यामध्ये प्रत्येक पर हेड ₹100 घेतले जातात. हे पहा, हा एंट्री गेट आहे. आता इथून आपला सेकंड जे साईड सीन आहे मॅग्नेटिक झोन, त्यासाठी आपण निघालेलो आहोत. हे बघा, रस्त्यातून जाताना आपल्याला असे भरपूर असे प्राण्यांचे कप दिसतात. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता हे चुंबकीय क्षेत्र आहे, मॅग्नेटिक झोन. इकडे मित्रांनो, गाडी जर न्यूट्रल केली तर आपोआप अशी बऱ्याच, मला साधारण वाटतं 1 किलोमीटर अशी सहज मागे जाते. याच्यानंतर सेकंड हे जे आहे कालू डोंगर हे 46 किलोमीटर रण ऑफ कच्छपासून आहे. हे गुजरात राज्यातील कच्छ क्षेत्रातील सर्वात उंच असं ठिकाण आहे. हे जवळजवळ 462 मीटर उंचीवर आहे. हे जे तुम्ही पाहता, इकडून पाकिस्तान बॉर्डर जवळ असल्याकारणाने ह्या डोंगरावर आपल्या सैनिकाच्या चौक्यासुद्धा आहेत. ह्या डोंगरावर एक 400 वर्ष जुनं दत्तात्रय मंदिर आहे, ते तुम्ही पाहू शकता. आपली पुढील साईड सीन जी आहे, रोड टू हेवन, स्वर्गाकडे जाणारा मार्ग. हा जो मार्ग आहे जवळजवळ 30 किलोमीटर लांब असा स्ट्रेट रोड आहे. दोन्ही साईडला असं समुद्र, आणि खरंच आपल्याला वाटते की आपण स्वर्गातच निघालेलो आहोत. तर पाहू शकता तुम्ही हा रस्ता किती लांबवर, पुढील काहीच आपल्याला नजारा दिसत नाही. असा सुंदर असा रोड, दोन्ही साईडला समुद्र, मधल्यामध्ये रोड हा असा बनवला गेलेला आहे. किती सुंदर असं पाणी आहे बघा, स्वच्छ. आता पुढील जे साईड सीन आहे धुळवीरा, हडप्पा नगर. या हडप्पा नगरामध्ये त्यावेळी जे उत्खननामध्ये जे काही सापडलेलं आहे ते एक एक्झिबिशन भरलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या एक्झिबिशनमध्ये कॉपरचे वस्तू, सेलचे वस्तू, दगडाचे, मातीचे, तसेच दागिने, टेरोकोटा व प्राण्याचे शिंगाचे अवशेष पाहायला मिळतात. हे जे समोर आपल्याला दिसतात हे दगडामध्ये कोरीवकाम केलेली जी भांडी आहेत त्या टायमातली, ते आपण पाहू शकता. या पुढे जाऊन हे पहा, हे जे आहे वजन काट्यामध्ये वापरण्यासाठी वजनाचे अवशेष आहेत. हे तुम्ही लाकडाचे काही अवशेष पाहू शकता. तसेच हे मातीचे भांड्याचे तुकडे आपण पाहू शकतो. ते समोर जे दिसते हेच हडप्पा नगर असून हे इसवी पूर्व 2500 वर्षापूर्वीचं आहे. हे भारतात सिंध नदीच्या काठी हडप्पा नगरी संस्कृती वसली होती. गुजरातमधील ढोलविरा हे ठिकाण हडप्पा संस्कृतीचाच भाग असून 1967 साली याचा शोध लागला. ढोलविरा म्हणजे हडप्पाकालीन पाण्याचे अप्रतिम नियोजन असलेले एक शहर होते. हे जे दिसते हे पाण्याचा निचारा करण्यासाठी त्या लोकांनी असा ओढा बनवलेला होता. ह्याच्यातूनच पाणी सर्व घराघरामध्ये पोहोचत होते, आणि हे सर्व त्यांचं रूमचे कन्स्ट्रक्शन आहे. हे सर्व दगडामध्ये बनलेलं होतं. हे पहा, किती सुंदर असं दगडाचं बांधकाम आहे. ह्याच्यातूनच पाण्याचा निचारा होत होता. हे जे ड्रेनेज सिस्टीम आहे, प्रत्येक घरातून असे ड्रेनेज सिस्टीम बाहेर पडत होती. हे बघा, इकडून हे ड्रेनेजचं दिसत असेल तुम्हाला.
पहा, अशा पद्धतीने प्रत्येक घराच्या मागून असं ड्रेनेज जात होतं आणि पाण्याच्या विहिरी होत्या. तिकडे पावसाचं पाणी असं साठवलं जायचं. अशा तिकडे आपल्याला भरपूर विहिरी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी असं त्यांचं पाण्याचं साठवण्यासाठी असे बनवलेले होते. अशा प्रकारे हे सर्व कच्छ साईड सीन आपले झालेले आहेत. भूजचे साईड सीन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. चला मग मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. बाय.